सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रायगड लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इंडिया आघाडीचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. अनंत गीते यांनी जनसंवाद दौऱ्याची सुरुवात पोलादपूर तालुक्यातील साखर येथून केली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर या इंडिया आघाडीमध्ये शिवसेना, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, आता बऱ्याच ठिकाणी आपची देखील मंडळी आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते आहेत, संघटना उभी राहिले. ते केजरीवाल यांचा आप पक्ष, डाव्या विचारसरणीचे जेवढे पण संघटना आहेत त्या सगळ्या संघटना मिळून ही इंडिया आघाडी झालेली आहे. करून लिंड काढली. या देशामध्ये हा लोकशाही असलेला देश, महिलेला माता मानणारा देश, भारत माता म्हणतो आपण, भूमीला माता म्हणतो आपण, माता म्हणतो ना, भारत माता म्हणतो ना आपण. मग ज्या भूमीला माता म्हणतो, भारताला भारत माता म्हणतो, त्या भूमीमध्ये मणिपूरमध्ये आदिवासी 2 महिलांची नग्न धिंड काढली जाते आणि या देशाचे पंतप्रधान एक शब्द सुद्धा बोलत नाहीत. बोलले काय? बोलले का? आठवत आहे का कुणाला? काही कारवाई झाली आहे का? कुणाचं राज्य आहे त्या मणिपूरमध्ये? कुणाचं सरकार आहे? मुख्यमंत्री कुणाचा आहे? या जनतेवर, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी, नरवीर तानाजी मालुस यांची ही भूमी निश्चितपणे आपण निष्ठावंत आहोत म्हणून आपणच आपल्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं, ही निष्ठेची लढाई आपण लढायची आहे. ज्यांनी निष्ठेला कलंक लावून गद्दारी केली त्यांना धडा शिकवण्यासाठी निवडणूक लढायची आणि जिंकायची आहे, असे गीते यांनी सांगितले. सागर डिजिटलसाठी शैलेश पालकरसह समीक्षा देशमुख.